श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. स्वजयति सिंधुर्वदन देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दैनिक पंचांग दिनांक 26 सप्टेंबर 2025. वार रविवार. शालिवाहन श्री शके 1947. संवत 2081. संवत्सर विश्वावसु संवत्सर. अयन दक्षिणायन. सौर ऋतू शरद ऋतू हेमंत ऋतू. चांद्र शरद ऋतू. मास कार्तिक. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी पंचमी तिथी रविवारी पहाटे 30:05 पर्यंत आणि नंतर षष्ठी तिथी सुरू. नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र सकाळी 10:47 पर्यंत, नंतर मूळ नक्षत्र सुरू. योग शोभन योग सकाळी 6:45 पर्यंत, नंतर अतिघंटा योग सुरू. दिवाकरण बव दुपारी 4:49 पर्यंत, नंतर रात्रोकरण बालव पहाटे 3:05 पर्यंत आणि नंतर कौलवकरण सुरू. सूर्यास्त सकाळी 6:38 होईल. सूर्योदय सकाळी 6:38 होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी 18:07 होईल. रवी तुला राशीत आहे. चंद्र सकाळी 10:47 पर्यंत वृश्चिक राशीत असेल आणि त्यानंतर चंद्राचा धनु राशीत प्रवेश होईल. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत कोणताही ग्रह नाही. वृषभ राशीत हर्षल वक्री 6 अंशावर. मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही. कर्क राशीत गुरु 0 अंशावर. सिंह राशीत केतू वक्री 23 अंशावर. कन्या राशीत शुक्र 20 अंशावर. तुळ राशीत रवी 8 अंशावर. चंद्र वृश्चिक राशीत चंद्र 27 अंशावर. मंगळ तुळ राशीत 28 अंशावर. बुध वृश्चिक राशीत 2 अंशावर. धनु राशीत कोणताही ग्रह नाही. मकर राशीत प्लुटो वक्री 6 अंशावर. कुंभ राशीत राहू वक्री 23 अंशावर. मीन राशीत शनी वक्री 1 अंशावर आणि नेपच्यून वक्री 5 अंशावर. राहुकाळ हा रविवारी राहुकाळ हा सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत असतो. राहुकाळ हा नेहमी अशुभ असतो. त्यावेळी शुभ कार्य करू नये. पृथ्वीवर अग्निवास आहे. टिप: पितृपक्षातील महालय श्राद्ध जर कोणाचे करायचे राहून गेले असेल तर त्यांना ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत करता येते. कडपंचम दिनविशेष. रविवार हा 11 नंतर चांगला दिवस आहे. कडपंचमी पांडव पंचमी. आकाशात असणारे ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग. रवी लाभयोग चंद्र. चंद्र केंद्रयोग शनी. चंद्र केंद्रयोग नेपच्यून. तिथीच्या श्रवणाने
लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राचे श्रवण केले असता आपल्या आयुष्यातील पातक निघून जाते. योगांचे श्रवण केले असता आपल्या शरीरातील सर्व रोगांचे निवारण होते. आणि तरुणाचे श्रवण केले असता आपल्या मनातील चिंतित मनोरथ सिद्ध होतात. आणि या सर्वांचे श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. शुभम भवंतु. आता मी तुम्हाला 26 ऑक्टोबर या दिवसाचे महत्त्व सांगत आहे. 26 ऑक्टोबर. सुविचार. कुलशीलवान मनुष्य विपत्तीत सापडला असताही आपले शील सोडत नाही. दिनविशेष. संत नामदेव महाराजांचा जन्मदिन 1270. संगीतरत्न अब्दुल करीम खा यांचा स्मृतिदिन 1937. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन 1937. व्यक्तिविशेष. तरुण पिढीचे लाडके प्रयोगशील संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन. त्यांचे पिता गायक मास्टर दीनानाथ यांच्याकडून त्यांना संगीतकलेचा वारसा मिळाला. पुढे आमिर खान साहेबांसारख्या श्रेष्ठ शास्त्रीय गायकाचा त्यांनी गंडा बांधला. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची वर कडवी निष्ठा असणारा, अनेक भाषा अवगत असणारा आणि सदोदित वाचनात रमणारा हा संगीतकार, आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणारा हा संगीतकार, साहसी प्रयोगशीलता, नव्या वाटा धुंडाळणारी प्रायोगिकता, मनाला आल्हाद देणारी अनपेक्षित स्वररचना ही हृदयनाथांची खास वैशिष्ट्ये. आपल्याकडे आलेल्या गीतात दर्या आणि लाटा या शब्दांची अर्थपूर्ण पुनरुक्ती करायला लावून मराठीत कोळी गीते आणणारा हा प्रतिभाशाली कलावंत. मराठीतील नामवंत कवीच्या कवितांतून त्यांनी चाली दिल्या आणि मराठी रसिकांच्या कानावर स्वर आले. ये रे घना समईच्या शुभ्र कळ्या, गेले द्यायचे राहून, अशा कधीतरी कविता. व्यासंग आणि प्रयोगशीलतेच्या बळावर जैत रे जैत मधील गीते गाजली. ना. धो. महानोरांप्रमाणेच सुरेश भट, ग्रेस, आरती प्रभूंच्या कविता त्यांनी स्वरबद्ध केल्या. शांताबाई शेळके यांच्या बहुतांशी कवितांच्या चाली तर पंडित हृदयनाथांच्या चौफेर वाचन असणाऱ्या, मराठी वाङ्मयाची सखोल जाण असणाऱ्या हृदयनाथांचा उर्दू गझल वाङ्मयाचाही अभ्यास आहे. सूर्यसिंगारसह अनेक पुरस्कार लाभलेल्या या संगीतकाराला त्यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याबद्दल 1991 मध्ये पंडित पदवीने सन्मानित करण्यात आले. अजूनही हा स्वरमोगरा फुलतोच आहे, दरवळतोच आहे. आज त्यांचा स्मृतिदिन. बोधकथा. एका म्हातारीला वाटे आपला कोंबडा आरवतो म्हणून या गावात सूर्य उगवतो. हे सारे ती गावभर सांगत फिरायची. लोक तिला वेडी म्हातारी म्हणायचे. गाव जेव्हा जास्तच त्रास द्यायला लागले तेव्हा ते गाव सोडायचा निश्चय त्या म्हातारीने केला. जाताना तिने आपला कोंबडा बरोबर घेतला आणि ती दुसऱ्या गावी निघून गेली. जाताना म्हणाली, आता बसा रडत. आता या गावात सूर्यच उगवणार नाही. मग रडाल, पश्चाताप कराल, मला शोधत फिराल. ती दुसऱ्या गावी गेली. दुसरा दिवस उजाडला. तिचा कोंबडा हरवला. त्या गावात सूर्य उगवला होता. तो सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली, हा इथं सूर्य उगवलाय. आता माझ्या पूर्वीच्या गावात कुठला सूर्य उगवणार. सारे बसले असतील रडत. मला छळताय काय. भोगा म्हणावं आता केल्या कर्माची फळं. आणि ती हसू लागली. आपल्या पूर्वीच्या गावची आपण कशी जिरवली याचा तिला गर्व वाटू लागला. पण तिला माहीत नव्हते त्याही गावात आज सूर्य उगवला होता. तात्पर्य, आपल्यामुळेच जग चालते असा वृथा अभिमान बाळगू नये. चिंतन. अन्याय सहन करणे हेही अन्यायकारकच आहे. लोक गुलामाप्रमाणे वागतात हे अन्यायकारक खरे, पण त्याचा परिहार कसा व्हावा तर शहाणपण शिकावे, सामर्थ्य संपादावे, परिस्थितीशी टक्कर घेण्यास समर्थ होणे
हेच अंगी बाणले पाहिजे. नुसती काळावर भिस्त ठेवून चालणे हितावं नाही. नाहीतर काळ बदलेल, पण आपण आहोत तेथेच राहू. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. रविवार हा रवी महाराजांचा वार असल्यामुळे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि लाल फूल वाहून नमस्कार करावा. ओम सूर्याय नमः.